आज ना मला खूप अस्वस्थ वाटत होतं. पण मग काय करणार, एक ब्लाऊज अर्जंटमध्ये द्यायचं होतं. त्यामुळे मला काम करायला बसावंच लागलं. मग पटपट आवरून घेतलं आणि हे ब्लाऊज आहे ते मी कटिंग करून घेतलं. तसं मी अर्जंटमध्ये कुठलंही ब्लाऊज घेत नाही. कारण काय होतं ना, की मला म्हणजे जेव्हा मी अर्जंटमध्ये घाईघाईत स्पीडमध्ये म्हणता येईल, की स्पीडमध्ये मला जेव्हा ब्लाऊज शिवायला बसते ना मी, त्यावेळेस काय होतं ना, माझे हात थरथर कापायला लागतात. त्यामुळे मी अर्जंटमध्ये असं कधीच ब्लाऊज घेत नाही. पण आता ते अर्जंट होतं, द्यायचं होतं पटकन आणि आपलं रेग्युलरचं कस्टमर असल्यामुळे त्यांना नाही पण नाही म्हणता आलं. म्हटलं ठीक आहे चला, आपण कमीत कमी पूर्ण 1 दिवस लावू त्या ब्लाउजाला. दिवसभरात तरी एक ब्लाऊज होईल आपलं. या हिशोबाने मी ते पटकन ब्लाऊज आपलं काम आवरून घेतलं, कट केलं आणि इथे मस्त त्याला शिवून घेतलं. छानपैकी ब्लाऊज इतकं सुंदर होतं ना ते, की आपले ते आत्ता जे नवीन ट्रेंडिंगमध्ये साड्या निघाल्या आहेत, तर त्याच्यामध्ये पैठणीचं ब्लाऊज पूर्ण पैठणी ब्लाऊज असतं. तर तसं होतं ते. मला पीस इतका आवडला होता ना आणि घेतलं पण मी याच्यासाठी, की ते म्हणजे सुळसुळीत कपडा नव्हता. कपडा एकदम छान मस्त कडक कपडा होता. तर कसं होतं, सुळसुळीत कपड्याला थोडा वेळ लागतो ब्लाऊज शिवण्यासाठी. याला जास्त वेळ नाही लागत. त्याच्यामुळे आणि गळे वगैरे पलटीच मारून घ्यायचे होते. त्यामुळे मग एकदम सोपं होतं. डिझाईन वगैरे काही नव्हती. म्हणजे वयस्कर मावशी होत्या त्यांचं होतं ते. त्यामुळे एकदम सिंपल शिवायचं होतं त्यांना. तर त्याच्यामुळे मी म्हटलं, की चला ठीक आहे घेऊन टाकू आपण. मग इथे मस्त ते ब्लाऊज मी शिवून घेतलं व्यवस्थित. आता घाईघाईत शिवलेलं होतं, पण एकदम मस्त झालं ते. इतकं शिवल्यानंतर इतकं सुंदर वाटत होतं ना ते, की हे बघा तुम्ही बघू शकता इतकं छान वाटत होतं ना. गळे-बिळे एकदम गोलच गळा घेतला होता सिंपल मी आणि थोडी मोठी बाही घेतली होती. खूप छान वाटत होतं ते. त्यानंतर मी अगोदर जे ब्लाउज शिवलेले होते ते पण ब्लाऊज मी तुम्हाला इथे दाखवते पहा. अशा पद्धतीने मी ब्लाऊज छानपैकी आता हे पानगळा घेतला होता. हे पण सिंपलच होतं, प्रिन्स कटचं होतं आणि मागून पानगळा घेतला होता आणि लाँग स्लीव्हज होती. तर तसं शिवलं. त्यानंतर हे पण होतं. हे थोडंसं जड गेलं होतं मला, कारण याच्यावर खडे होते. तर मग मला समजत नव्हतं की काय करावं. मग शेवटी मी खड्यांच्या एकदम खालून थोडंसं बाही घेतली. कसं खडे असल्यावर सुई तुटते सारखी-सारखी, त्यामुळे ते शिवता येत नाही. पण शिवलं मी बऱ्यापैकी सिंपलच होतं. याला फक्त मागून पाठीला मी ना छान मस्त पानगळा घेऊन आहे ना त्याला एक मस्त लेस लावली त्याच्यावर मॅचिंग होईल अशी. तर अशा प्रकारे मी ब्लाऊज शिवले होते. आता मी ह्या ब्लाउजाची शिलाई ₹220 घेतली. फक्त लेसची ₹20 जास्त लावले मी आणि बाकीच्या ब्लाऊजची तर 220-220च शिलाई घेतली. तर कशी बरोबर घेतली का शिलाई मला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.